ट्रेंड ऑफ ॲटॉमिक साईज इन पिरियॉडिक टेबल. आता ह्याच्या आधी आपल्याला पहिले माहिती पाहिजे ॲटॉमिक साईज म्हणजे काय. ॲटॉमिक साईज म्हणजे ॲटमच्या न्यूक्लियसपासून व्हॅलन्स शेलपर्यंतचा डिस्टन्स, दॅट इज कॉल्ड ॲटॉमिक साईज. आता जर आपण त्याचा ग्रुपमध्ये ट्रेंड बघितला, एक्झाम्पल आपण घेऊया ग्रुप नंबर 1चं म्हणजे अल्कली मेटल्सचं. ग्रुप म्हणजे काय, असे कॉलम असतात ना, टॉप टू बॉटम असं बघायचं. आता जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियमचं, आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन बघितलं वेगवेगळ्या शेलमध्ये, तर हायड्रोजन आहे ॲटॉमिक नंबर 1, फक्त एकच इलेक्ट्रॉन. लिथियम ॲटॉमिक नंबर 3, 2,1. सोडियम 2,8,1. पोटॅशियम 2,8,8,1. म्हणजे प्रत्येक वेळेला जर आपण हायड्रोजनपासून पोटॅशियमकडे म्हणजे ग्रुप 1 मध्ये टॉप टू बॉटम जर येत गेलो, तर एव्हरी टाइम 1 मोर शेल इज ॲडेड. मग एक शेल वाढल्यामुळे, मेन शेल वाढल्यामुळे न्यूक्लियसपासून व्हॅलन्स शेलपर्यंतचं डिस्टन्स वाढत गेलं. म्हणजेच काय झालं, ॲटॉमिक साईज पण वाढत गेली. बघा, इथे फक्त के शेल होती, इथे KL, इथे KLM, इथे KLMN अशा शेल्स वाढत गेल्या. त्यामुळे ॲटॉमिक साईज पण वाढत गेली. अजून एक गोष्ट काय झाली की न्यूक्लियस आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ह्याच्या मधले जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, दॅट इज कॉल्ड एज इंटरव्हेनिंग इलेक्ट्रॉन्स, ते पण वाढले. सो शिल्डिंग इफेक्ट किंवा स्क्रीनिंग इफेक्ट पण वाढला. त्यामुळे न्यूक्लियसचं व्हॅलन्स शेलवरचा जो होल्ड आहे दॅट डिक्रीज. सो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. Number of shells increases, therefore distance from nucleus to the valence shell increases. Therefore atomic size increases as we go from top to bottom in a group.